यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस तालुक्यातल्या चिंचोलमधल्या निवासस्थानाला कुलूप लागल्याचं पाहायला मिळतंय। सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। त्यांच्याही निवासस्थानाला आता कुलूप दिसतंय। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आपण पाहूया। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे शिंदे सेनेत जाणार असल्याची राजकीय वर्तुळातली चर्चा गत काही दिवसांपासून सुरू आहे। अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या घराबाहेर सध्या गेल्या 3 दिवसांपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी संजय देशमुखांविरोधात आंदोलन केली जात आहे। विशेष म्हणजे त्यांचं डिग्रस नजीक असलेल्या चिंचोली येथील त्यांच्या निवासस्थानी सध्या शुकशुकाट पाहायला मिळते। नेहमी इथे कार्यकर्त्यांची वर्दळ असायची, मात्र संजय देशमुख शिंदे सेनेत जाणार असल्याने सध्या कार्यकर्त्यांची सुद्धा त्यांच्यावर प्रचंड नाराजी दिसून येत असल्याचं चित्र जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। त्यांचे कुटुंब नेमका कुठे आहेत याची पण माहिती त्यांच्या कार्यकर्ता किंवा त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना नाही। त्यामुळे संजय देशमुख शिंदे सेनेत कधी जाणार हा गूढ जरी कायम असला तरी मात्र काही तासात या गूढचं उत्तर लवकरच मतदारसंघातील जनतेसमोर येणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।